गुढीपाडवा इज इक्वल टू पारंपरिक, बरोबर. तर ते पैठणी किंवा पैठणीचा मग ड्रेस किंवा मग पैठणी साडीज किंवा मग तशा काठापदराच्या साड्या, असं ते सगळं माझ्या डोक्यात होतं. तसे ऑप्शन सगळे काढले मी आणि मी म्हटलं नाही, काहीतरी ऑफबीट. हायड्रेटेड राहणं ही बेसिक गोष्ट आहे. जास्तीत जास्त पुणे असेल मुंबई असेल दोन्हीकडे बेकार उकाडा आहे आणि जास्तीत जास्त हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. पूजा सावंत. पूजा सावंत तिचे पण तिचा जो आउटफिटचा सेन्स आहे तो मला खूप आवडतो. मुक्ता बर्वे. मुक्ता बर्वे मला मी अगदी लहान असल्यापासून मला मुक्ताताई आवडते आणि तिचं प्रत्येक काम म्हणजे डिटेलिंग जे असतं ना कुठल्याही कॅरेक्टरचं ते तिच्याकडून शिकायला खूप आवडेल. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. वेलकम टू मज्जा पिंक. आणि आज शिराईच्या निमित्ताने माझ्यासोबत आहे राधा. कशी आहेस? मी मस्त आहे. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला. तुला सुद्धा. खूप छान दिसतीयेस. पहिलं तर गुढीपाडव्यानिमित्त तू हा लुक केलायस, काय सांगशील एक लुकबद्दल? कसं स्टाईल केलं? ॲक्च्युली मी काहीतरी ट्रायआउट केलं आहे. आय डोंट नो कसं दिसतंय ते, पण तू म्हणतेस कदाचित तर छान दिसत असावं, कारण हे कॉम्बिनेशन मी असं आधी ट्राय केलं नव्हतं. ही साडी माझ्याकडे होती, आपण ह्याच्यावर काय जाईल. सो असं आज अचानक ठरलं की हां चला जायचं आहे. तर मग काहीतरी जे ऑप्शन्स होते रेग्युलर जे डोक्यात होते, म्हटलं नाही आपण काहीतरी ऑफबीट ट्राय करूयात. सो मग हे असं ट्राय केलं आहे. माहीत नाही कसं दिसतंय, पण मला आवडतं असं काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायला. जर गुढीपाडव्यासाठी पारंपरिक लुक करायचं असेल तर तुला कसा लुक इमॅजिन होते, कसा करू शकतेस? सी पारंपरिक बरोबर. आता गुढीपाडवा इज इक्वल टू पारंपरिक, बरोबर. तर ते पैठणी किंवा पैठणीचा मग ड्रेस किंवा मग पैठणी साडीज किंवा मग तशा काठापदराच्या साड्या, असं ते सगळं माझ्या डोक्यात होतं. तसे ऑप्शन सगळे काढले मी आणि मी म्हटलं नाही, काहीतरी ऑफबीट. कारण मला असं वाटतं की म्हणजे पर्सनॅलिटी तुमची तशीच रिफ्लेक्ट होते. सो हे मी त्याच्यासाठी वेअर केलं आहे की नवीन म्हणजे माझ्या कामातून सुद्धा मी आता ज्या गोष्टी येतात, अपकमिंग जे प्रोजेक्ट्स आहेत, तर ते सुद्धा काहीतरी वेगळीच राधा बघायला मिळेल असे आहेत. सो म्हणून ते माझ्या पर्सनॅलिटी माझ्या आउटफिटमध्ये पण ते रिफ्लेक्ट होते. गुढीपाडवा तर आहेच, पण आता हीट एवढी वाढलेली आहे, उन्हाळा एवढा वाढला आहे, तर आमच्या मैत्रिणींना काय सांगशील की स्किन केअर कसं करू शकतो या उन्हाळ्यात? खरं ना, हे हल्ली यूट्यूब किंवा या मज्जा पिंक किंवा कुठल्याही इतके चॅनल झालेत. सो हे इतकं सोपं झालं आहे, जस्ट एका क्लिकवर तुम्हाला कळतं. पण तरीसुद्धा हायड्रेटेड राहणं ही बेसिक गोष्ट आहे. जास्तीत जास्त पुणे असेल मुंबई असेल दोन्हीकडे बेकार उकाडा आहे आणि जास्तीत जास्त हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त पाणी पिणं किंवा फ्रूट्स खाणं किंवा हायड्रेटेड राहणं एवढंच बेसिक नीड आहे मला असं वाटतं. आणि स्किन केअर मग ते आपण जे रेग्युलर करतो तेच. प्रत्येकाची स्किन वेगळी असते. सो माझे प्रॉडक्ट्स हे तुम्हाला सूट होतील असं नाही. सो जे तुम्हाला सूट होतं तेच वापरा. ओके, माझ्याकडे एक गेम आहे तुझ्यासाठी. मी काही अभिनेत्रींची नावं घेईन, सो त्यांच्याकडून जर तुला काही चोरायची संधी मिळाली तर काय चोरशील? ओके, फर्स्ट इज अमृता खानविलकर. तिचा स्टायलिश अंदाज. प्रार्थना बेहरे. कुठल्याही कॅरेक्टरमध्ये तरीसुद्धा तितकंच सुंदर आणि तितकंच उज्ज्वल कसं दिसू शकतात. सो हे आवडतं मला प्रार्थनाचं. पूजा सावंत. पूजा सावंत तिचे पण तिचा जो आउटफिटचा सेन्स आहे तो मला खूप आवडतो. प्रिया बापट. प्रिया बापट ती ज्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स चूज करते ते. सई तामणकर. ती ज्या पद्धतीने स्वतःला कॅरी करते किंवा तिचा जो ग्राफ आहे ना आउटस्टँडिंग, जे तिने स्वतःला डेव्हलप केलं, इम्प्रूव्ह केलं, ते मला खूप जास्त आवडतं. प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी एव्हरीथिंग. ती क्यूट आहे. ती जशी काय म्हणतात ऑनस्क्रीन आहे तशीच ती ऑफस्क्रीन राहण्याचा प्रयत्न करते. माझी चांगली मैत्रीण आहे. सो ते तेवढं नॅचरल राहणं ते मला असं वाटतं शिकण्यासारखं आहे. मुक्ता बर्वे. मुक्ता बर्वे मला मी अगदी लहान असल्यापासून मला मुक्ताताई आवडते आणि तिचं प्रत्येक काम म्हणजे डिटेलिंग जे असतं ना कुठल्याही कॅरेक्टरचं ते तिच्याकडून शिकायला खूप आवडेल. गिरिजा ओक. गिरिजा ओक तिच्यासारखं फेमस व्हायला आवडेल मला. नॅशनल क्रश. नॅशनल क्रश. वाव. लास्ट इज मृण्मयी देशपांडे. मृण्मयी ती पण फार गोड मैत्रीण आहे. तिचा पण जो नॅचरलपणा आहे ना जे आहे म्हणजे ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन सेम, काहीही फरक नाही. फार अगदी काहीतरी किंवा कधीतरी वेगळंच काहीतरी ती फार हेवी मेकअप करून आली आहे, वेगळंच स्टाईल करून आली, असं कधी नसतं. जे स्वतःला सूट होतं त्या गोष्टी कळल्या पाहिजेत की मला काय सूट होतंय आणि मला काय जमतंय, कशात मी छान दिसते, हे तिला परफेक्ट माहिती आहे.
येस थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.